आमदार, खासदार किंवा आपल्या देशामध्ये जो कोणी व्यक्ती संवैधानिक पदावर बसलेला आहे त्याची वार्षिक मालमत्ता तपासणी होणार असा कायदा जर आपल्या देशामध्ये अंमलात आला तर. सध्या जगभरामध्ये जे काही विकसित देश आहेत, अमेरिका, सिंगापूर या संपूर्ण देशांमध्ये वेगवेगळ्या नावानं हा कायदा त्या ठिकाणी कार्यरत आहे. आता नेमका हा कायदा काम कसं करेल की आपल्या देशामध्ये एक स्वायत्त संस्था बनवली जाईल. ती संस्था दरवर्षी आमदार आणि खासदार यांची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता चेक करेल आणि त्या मालमत्तेमध्ये जर खूप जास्त प्रमाणात बदल त्या ठिकाणी आढळला तर त्या आमदार किंवा खासदारांची 30 दिवस चौकशी केली जाईल आणि 30 दिवसात ही जी काही संस्था आहे ती एक अहवाल कोर्टात सादर करेल आणि जर त्या आमदारांना आणि खासदारांना मागच्या 1 वर्षात कुठल्याही प्रकारचा घोटाळा केल्याचं आढळून आलं तर त्या आमदाराला किंवा खासदाराला पदावरून बाद केला जाईल. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आमदाराच्या आणि खासदाराच्या प्रॉपर्टीच्या 4 प्रमुख गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या जातील. एक म्हणजे त्याच्याकडे किती जमीन आहे आणि किती घरं आहेत. दुसरी गोष्ट त्या आमदार आणि खासदाराच्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे. तिसरी गोष्ट त्या आमदार आणि खासदाराचा कुठला व्यवसाय आहे किंवा कुठल्याही व्यवसायात त्याची किती गुंतवणूक आहे. आणि चौथी गोष्ट त्या आमदार किंवा खासदारावर अवलंबून असणारी जी काही लोक आहेत म्हणजे त्यांची पत्नी असेल, त्यांचे मुलं असतील, यांच्या नावावर किती संपत्ती त्या ठिकाणी आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील आणि कुठल्याही प्रकारची गडबड आढळून आली तर त्यांना त्या ठिकाणी पदावरून बाद करण्यात जाईल आणि हे दरवर्षी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मोजलं जाईल. जोही व्यक्ती पदावर आहे त्याची मालमत्ता दरवर्षीप्रमाणे ही संस्था त्या ठिकाणी चेक करेल. आता जर अशा प्रकारचा कुठला कायदा आपल्या देशात अंमलात आला तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय याबद्दल मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. जर अशा प्रकारचा कायदा अंमलात आला तर त्याचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा जी काही सर्वसामान्य माणसं आहेत त्यांची इथल्या राज्यकर्त्यांवर जी काही विश्वासार्हता आपण त्याला म्हणतो ती विश्वासार्हता वाढेल आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसं आणि नेत्यांमध्ये एक प्रेमाचा भाव राहील आणि देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी त्याची खूप त्या ठिकाणी मदत होईल. आपले नेते आपल्यासाठीच काम करताय असा एक विश्वास सर्वसामान्य माणसांच्या मनात जागेल आणि त्यामुळे देशात एक चांगलं वातावरण निर्माण होईल. दुसरा आणि महत्त्वाचा गोष्ट भ्रष्टाचार थांबवण्यासाठी याची मदत मिळेल. कारण प्रत्येक आमदार आणि खासदाराला मनात एक भीती राहील की एक संस्था दरवर्षी येणार आणि आपली मालमत्ता त्या ठिकाणी चेक करेल. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा घोटाळा करताना त्या ठिकाणी आपल्याला सांभाळून राहावं लागेल. कारण कुठल्याही प्रकारे आपल्या संपत्तीत अचानक वाढ झाली तर आपण पकडल्या जाऊ आणि आपल्याला पदावरून बाद केलं जाईल. त्यामुळं प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मनात ही भीती असल्यामुळं सगळी लोक मन लावून त्या ठिकाणी काम करतील आणि राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी काय करावं लागेल याकडे ते भ्रष्टाचारापेक्षा जास्त लक्ष देतील आणि अभ्यासू लोकच राजकारणात जातील असाही याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तिसरी गोष्ट जी काही बेकायदेशीर संपत्ती किंवा जो काही भ्रष्टाचार आमदार किंवा खासदार करतात त्याला लवकर त्या ठिकाणी पकडल्या जाईल. म्हणजे आता सध्या आपलं कसं आहे 5 वर्षाचा काळ आहे. 5 वर्षापर्यंत कुठल्याही आमदार आणि खासदाराची संपत्ती कोणीही त्याला विचारत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एक पुरेसा वेळ असतो की ती कुठल्याही प्रकारचा घोटाळा करायचा, ते पैसे वेगवेगळ्या लोकांच्या नावावर टाकायचे किंवा जे काही असेल ते. जर अशा कायदा अंमलात आला तर दरवर्षी संपत्ती चेक केल्यामुळं जर एखादा आमदार किंवा खासदार एखादा मोठा घोटाळा करत असेल तर तो घोटाळा लवकर पकडला जाईल. आणि सध्या आपण ज्या बातम्या ऐकतो 10,000 करोडचा घोटाळा, 20,000 करोडचा घोटाळा, हे जे काही घोटाळे आहेत ते लवकरात लवकर पकडण्यात येतील. तो आमदार किंवा खासदार बाद केला जाईल आणि राज्याचं आणि देशाचं जे काही आर्थिक नुकसान होतं आहे, निवडक लोकांच्या घरात जे काही पैसे जात आहे ते पैसे जाण्याचे त्या ठिकाणी थांबतील आणि देशाला त्याचा मोठा फायदा होईल. चौथी गोष्ट जी आहे पारदर्शकता वाढेल. पारदर्शकता ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सपरन्सी म्हणतो की म्हणजे आपण त्या ठिकाणी खूप मनमोकळेपणानं राहू की आपण ज्या काही आमदाराला किंवा खासदाराला निवडून दिलं आहे तो आमदार जे काही काम करतो त्याबद्दलची माहिती सर्वसामान्य माणसांना मिळेल. त्याची किती संपत्ती आहे त्याचीही माहिती सर्वसामान्य माणसांना मिळेल. त्यामुळं आपला नेता आपल्यासाठीच काम करतो आहे. आपण जो काही GST भरतो, जो काही टॅक्स भरतो तो टॅक्स आपल्यासाठीच त्या ठिकाणी रस्ते किंवा राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी वापरला जातो आहे अशी एक समाधान प्रत्येक माणसाला, प्रत्येक युवकाला येईल. आणि त्यामुळं नेत्यांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये जी काही पारदर्शकता असते किंवा अधिकाऱ्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये जी काही पारदर्शकता असते ती वाढेल आणि त्याचा देशाला आणि राज्याला नक्की फायदा होईल. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशाची लोकशाही बळकट होईल. कारण प्रत्येक नेत्यावर जवळ किती मालमत्ता आहे, 1 वर्षात ती किती वाढली, ती कुठून वाढली हे सगळं जनतेसमोर येईल आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी कधीच या गोष्टीचा विचार करणार नाहीत की आपल्याकडे खूप भ्रष्टाचार होतो आहे का काही किंवा एखादा खूप मोठा त्या ठिकाणी घोटाळा झाला. अशा बातम्या यायच्या आपल्याकडे थांबतील आणि एक पारदर्शक त्या ठिकाणी
राजकारण आपल्या देशामध्ये होईल आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या देशाची लोकशाही जी आपल्या देशासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची ती अजून बळकट होईल आणि देश एका चांगल्या स्तरावर जाईल. आता या अशा प्रकारचा जर एखादा कायदा आला तर हे सगळे फायदे आपल्याला त्यामधून मिळू शकतात. एक नुकसान त्यामध्ये होऊ शकतं की जी स्वायत्त संस्था या सगळ्या लोकांची जी काही मालमत्ता आहे ती चेक करण्यासाठी बनवली जाईल, फक्त त्या स्वायत्त संस्थेनं स्वायत्तच काम करावं. जर त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाताखाली काम केलं, जसं सध्या आपल्या देशातील संस्था ED CBI काम करतात, तसं जर या संस्थेनंही काम केलं तर अशा कायद्याचा कुठलाही फायदा होणार नाही. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की अशी जी काही संस्था बनेल त्या संस्थेनं कोणाच्याही त्या ठिकाणी फेवरमध्ये किंवा कुणाकडूनही पैसे घेऊन काम करू नये किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करू नये. एक निष्पक्षपणे काम करावं, जेणेकरून या देशाच्या आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल. जर अशा प्रकारचा एखादा कायदा या देशामध्ये खरंच अंमलात आला तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.